हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 5. तसं तर मी 3 वाजेपासूनच जागी आहे आणि मला अजिबात झोप येत नाही आहे. मागच्या 2 दिवसापासूनही झोप झालेली नाही आहे, पण तरीही 2 दिवसाची झोप झालेली नाही तरी सकाळी उठून मला एवढं फ्रेश वाटतं आहे, कारण आज काहीतरी छान घडणार आहे. मागच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की येणाऱ्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून की काय आहे असं. सो आज एवढं लवकर उठून एवढं छान वाटतं आहे. बाहेर इतकं छान वातावरण आहे, पूर्ण थंड अशी हवा चाललेली आहे आणि त्यात हा मधुर कोकिळेचा आवाज. मुंबईला असताना आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरून ना पूर्ण मुंबई पुणे हायवे दिसायचा आणि भरधाव धावणारा कार दिसायचा. आणि जेव्हा आम्ही स्टार्ट केलं स्वप्न बघणं की आपण स्वतःची कार घेऊयात म्हणून, जेव्हा आमचं असं डिस्कशन व्हायचं, आम्ही तिथे एक तास त्या हायवेला बघत बसायचो. आणि मला तेव्हा कारमधला सी पण कळत नव्हता, कुठल्या कारचं काय नाव आहे, काय काय ब्रँड असतात त्यांचे, कंपन्यांचे नाव काय, काहीच माहीत नव्हतं. तेव्हा मी सुरुवात केली की अच्छा ह्या कारला हे म्हणतात, ही CNG असते आणि ही पेट्रोल असते, काय काय फायदे असतात CNG, पेट्रोल, ऑटोमॅटिक, हे सगळं मी तेव्हा लर्न करायला सुरुवात केलं. आणि मला अजिबात काहीच इंटरेस्ट नव्हता कारमध्ये. मी त्यांना स्पष्ट सांगायची तुम्हाला जे हवं तुम्ही ते घ्या, बस मला बसायचं आहे. पण त्यानंतर जसा इंटरेस्ट त्यामध्ये इन्क्रीज झाला आणि आता माझ्या आवडीची कार आम्ही विकत घेणार आहोत. म्हणजे डिस्कशन तर चाललंच होतं घरात, असं नाही की फक्त मीच फायनल केली आहे. पण हो, अगदी एका पॉईंटवर येऊन आणि सगळ्यांनी ॲग्री केलं, पियाने देखील ॲग्री केलं की हो ठीक आहे आपण ही कार घेऊयात. सो आम्ही आज ती कार घेणार आहोत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा आनंदाचा दिवस येतच असतो आणि तेव्हा सगळ्यांची झोप उडलेली असते. अगदी आज दिवसातले नॉर्मल कामं करताना देखील मी एवढी प्रसन्न आहे की काय सांगू तुम्हाला, एवढी हॅपी आहे आणि मला इतकं छान फील होतं आहे. तर मला यातून असं वाटतं की आपण दररोज जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद आपण नेहमी इतका छान सेलिब्रेट केला तर आपण किती रोज नेहमी आनंदी राहू शकतो. प्रत्येक दिवशी आपल्यासोबत छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडत असतात, काही ना काही घरात नवीन येत असतं, छोट्या छोट्या गोष्टींचे छान छान आपल्याला सरप्राईज मिळत असतात. तर तो जो आनंद आहे व्यक्त करण्याचा, तो आपण जरा जास्त व्यक्त केला, जास्त सेलिब्रेट केला तर आपण किती जास्त आनंदी राहू शकतो आणि इतकं छान आपण दररोज फील करू शकतो. आज पिया देखील लवकर उठली आहे. 7:30 वाजेच्या आत माझे एवढे सगळे कपडे वॉश करून झालेले आहेत, कारण एवढा वेळ होता माझ्याकडे की मला कळतच नव्हतं की मी याला कुठे इन्व्हेस्ट करू. सकाळी लवकर उठण्याचे फायदे देखील आज मला खूप महत्त्वाचे असे वाटत आहेत. म्हणजे मी शिकली आज की एवढं लवकर जर आपण उठलो तर आपल्याकडे स्वतःसाठी किंवा घरातल्या कामांसाठी, घरातल्या व्यक्तींसाठी किती मोठा टाईम मिळू शकतो. पण एवढं 5 वाजता नाही, पण जरा लवकर उठण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. दुपारून आम्हाला शोरूमला जायचं आहे गाडी घेण्यासाठी. सो त्याआधी जे काही कामं आहेत ते मला करून घ्यायचे आहेत. स्वयंपाकाची बरीचशी मी साईड बाय साईड तयारी करून घेतलेली आहेत. आणि मला आता काही तांब्या आणि जे आपलं पूजेचं ताट असतं ते वॉश करायचं होतं. काय होतं, आपण वॉश जरी करून ठेवलं ना तरी त्यावर जे असतात पडून पडून एक वेगळा त्यांचा शेड बदलून जात असतो. आणि मला ही जी ट्रिक माहीत पडली आहे, परत तुमच्यासोबत शेअर करते. अगदी बाउलमध्ये मी अर्धा जे बाउल होतं त्याचं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मी लिंबू पावडर त्यामध्ये घातलेला आहे. आणि छोटा कापडचा तुकडा घेतला आणि या पद्धतीने रब करते. आणि जेव्हाही मी ह्या लिक्विडने क्लीन करते ना, भांडे असो किंवा काही असो, मला खूप आश्चर्य वाटतं की ही टिप मला अगदी म्हणजे खूप आधीपासून माहीत राहिली असती तर किती छान झालं असतं ना. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकतात, अगदी एका वाईपने त्याचा रिझल्ट येत असतो आणि प्रत्येक वेळा अशीच आश्चर्यचकित होत असते. तुम्हा कुणाला माहीत नसेल, कारण बरेच लोक नवीन नवीन जुडतात आणि तुम्हाला माहीत नसेल की अशा पद्धतीने तुम्ही तांबी, पितळ, स्टीलचे भांडे क्लीन करू शकतात. तर नक्की हे ट्राय करा. फक्त तुम्हाला मीठ आणि लिंबू सत्व पाहिजे आहे. पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्लीन करून घेऊ शकतात. स्टीलचे जे आपले नळ असतात, सिंक वगैरे असतात, हेही तुम्ही खूप छान क्लीन होऊन जातात त्याच्याने. आणि त्यानंतर जे आहे मी नॉर्मल जे होतं डिशवॉश लिक्विडने वॉश केलं आणि तुम्ही बघू शकतात चकाकणारे हे माझे भांडी किती छान दिसत आहे. एफर्टलेसली माझं हे काम अगदी 5 मिनिटात झालं. सोबत मी माझं आवडीचं म्युझिक ऐकते, कारण आज मला आनंदीच राहायचं आहे.
भांडी क्लीन करून हे जे मिक्स पाणी होतं हे माझ्याकडे उरलेलं होतं आणि असंच कसं मी त्याला टाकून देणार, कारण काही वेस्टेज जाता कामा नये. हे आपलं नेचर बनून जातं. हळूहळू जेव्हा आपण संसारात पुढे जात असतो तेव्हा एकही गोष्ट जी आहे आपण वेस्टेज जाऊ देत नाही आणि इथे मी तेच करते. आणि बघता बघता मी पूर्ण सिंक जे आहे याच्यानेच क्लीन करून टाकलेलं. आपल्या घरची सगळ्यात छान गोष्ट ही असते की आपल्या घरात काहीतरी छान होत असतं तर आपण लोकांचं तोड गोड करून जे आहे ते सेलिब्रेट करत असतो. आणि आम्ही इथे स्वीट्स घ्यायला आलेलो आहोत. सो कार येते तर सगळ्यांचं तोंड जे आहे गोड झालंच पाहिजे. तसं मी जास्त स्वीट्स प्रेफर करत नाही, पण आज मीही खाणार. सो पेढा आणि काजू कतली घ्यायची आहे बिकॉज पियाला तिचं असं म्हणणं आहे की मी तर काजू कतलीच घेणार आणि मी माझ्या फ्रेंड्सलाही काजू कतलीच देणार आहे, मला पेढा नाही द्यायचा आहे. सो हेल्दी असं वाटतं तिला काजू कतली आणि म्हणून तिने काजू कतली घेतलेली आहे. थोडीशी एक्स्ट्रा अशी स्वतःची काहीतरी काळजी किंवा जे आहे ग्रूमिंग आपण ज्याला म्हणू शकतो अशी तर झालीच पाहिजे. रोजचंच हेअरस्टाईल, रोजचेच केस, रोजचाच मेकअप असं तर होणार नाही ना, काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं. सो मी बघा इथे काय करते, जे सिरम असतं ना माझ्याकडे, जे लिऑनचं सिरम आहे मी ते यूज करते आणि स्ट्रेटनर माझ्याकडे आहे. अगदी वर्षानुवर्ष हे स्ट्रेटनर माझ्याने अजिबात यूज होत नाही. सो आज यालाही यूज करायची जी हौस होती ती मला आलेली होती. आणि मी केसांना काय करते ना, मस्त फक्त असं नॉर्मल मी त्यांना स्ट्रेट करून घेते. माझे केस एवढे जास्त वेवी नाही आहे, पण जस्ट व्यवस्थित मॅनेज व्हायला पाहिजे. आणि एक मस्त टिप तुम्हाला मी आता शेअर करणार आहे. तुम्हाला जर असे केस पाहिजे असतील, पुढे व्हिडिओत तुम्हाला दिसेलच की मला काय म्हणायचे. अगदी नॉर्मल केसांमध्ये तुम्हाला वेव पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आधी केस जे आहे सेक्शनमध्ये डिवाईड करून त्यांना स्ट्रेट करून घ्या. जेणेकरून काय होईल ना की केस स्ट्रेट झाले की टँगल होत नाही, महत्त्वाचं. आणि मला मोकळे केस सोडायचे, सो टँगल होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे आणि माझ्या केसांची हाईट पण खूप जास्त आहे. सो एवढे मॅनेज होणार नाही. सो म्हणून मी त्यांना स्ट्रेट जे आहे करून घेत आहे. अदरवाईज माझा केसांचा जो काही नॅचरल शेप आहे ना तोच खूप छान आहे, पण काहीतरी वेगळं थोडं दिसलं पाहिजे म्हणून मी जस्ट जे नॉर्मल असं स्ट्रेटनिंग त्याला करून घेते. वरवर तुम्ही म्हणू शकतात अगदी खूप स्ट्रेट नाही केले आहेत मी, जसं तुम्ही इथे बघत आहात. आणि त्यानंतरही मी इथे सिरम जे आहे अप्लाय करून घेतलं. आणि आता आहे महत्त्वाची टिप, जर तुम्हाला यानंतर थोडे वेवी केस पाहिजे कमीत कमी हीट यूज करून, तर अशा पद्धतीने जे आहे एक जुडा बांधा आणि त्यानंतर तुमचा मेकअप किंवा बाकीचे कामं करायला सुरुवात करा. 1 तासामध्ये ना हे केसांची अगदी बारीक अशी वेव तयार होते, त्यांचे एक बंच तयार व्हायला लागतो आणि तो खूप क्यूट दिसतो. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. मी हेअर स्ट्रेट करत असताना पियाचंही खूप चाललं होतं की मलाही करायचे आहेत मम्मा, पण मी म्हणजे एवढे एक्सपर्ट नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी वर्षभर ते स्ट्रेटनर माझं बाहेर निघत नाही. कुठे एवढे फंक्शन वगैरे आम्ही एवढं जात नसतो, त्यामुळे मी एवढं यूज करत नाही. आणि तिचे केसही लहान आहेत आणि लहान मुलांना असं यूजच नाही केलं पाहिजे. सो तिला ते मला समजवणं थोडं अवघड जात होतं. घाई गडबड होती बाहेर जायची, त्यामुळे मी तिला म्हटले की चल तुला छान असे नेलपेंट लावून देते. आणि तिचं जे म्हणजे मी तिला डायवर्ट केलं त्यामधून. आणि नंतर ती विसरली पण की असं काही मला करायचं होतं आणि मी ह्या गोष्टीचा हट्ट करत होती. आणि तिचं सगळं लक्ष नेलपेंटमध्ये होतं. मी तिला डब्बा दिला आणि सांगितलं की तू यातून निवड आणि आपण लावूयात. आणि नंतर ती छान हॅपी झाली. अगदी नॉर्मल असा मेकअप केलेला आहे. आपण हॅपी असलो ना की चेहऱ्यावर तो हॅपीनेस दिसून येत असतो आणि आपोआप जो ग्लो असतो तो दिसायला लागतो असं मला वाटतं. म्हणून आपण नेहमी कधीही लग्नामध्ये फंक्शन्समध्ये एवढी तयारी करत नाही, पण आपलं माइंड खूप जास्त हॅपी असतो आणि तो हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावरून दिसत असतो आणि एक छान असा ग्लो आलेला असतो. कदाचित मी रॉंगही असू शकते. आणि जे आहे जसं आहे अगदी नॉर्मल सिम्पल मेकअप करून आम्ही आता निघालेलो आहोत. अगदी थोडाच वेळ उरला आहे. सो जो ड्रेस वगैरे मी घरीच फिट केला होता तो खूप छान मला जे आहे फिटिंगमध्ये आलेला आहे. आणि पियाची एक्साइटमेंट एवढी जास्त आहे मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. तिला म्हणजे असं वाटतंय की ही कार माझीच आहे आणि मीच चालवणार आहे. सो ती तिच्याच वेगळ्याच जगात फिरते आणि तिला काही घेणं देणं नाही आहे. तिला बस जाऊन कार बघायची आहे. सो आम्ही ॲटो केली होती, कारण 2 व्हीलरने जाणं नंतर तिकडून येणं परत गाडीत झालं नसतं, मग पियाच्या पप्पांना चालवत आणावी लागली असती, म्हणून आम्ही ॲटो केली. माझा भाऊही आहे सोबत. सो आम्ही अशी तिघं मिळून जे आहे शोरूमला जात आहोत.
आज लकीली तिथे काहीतरी फंक्शन असल्यामुळे त्यांनी टॅटू आर्टिस्ट बोलवलेला होता आणि पियाने लगेच तिथे जे आहे तिच्या ड्रेसला मॅच होणारा पिंक जे आहे टेडी काढून घेतलेला, तिला सरप्राईज गिफ्टही मिळालं. सो मी आज म्हणजे ह्या गोष्टीसाठी जास्त आपण ॲज अ मदर मला असं वाटतं की पिया आतापासून एक छान 4 व्हीलरमध्ये फिरणार, एक छान फ्युचर आम्ही तिला देऊ शकतो, यासाठी खरंच मी खूप जास्त खुश आहे. जेवढं मी करू शकते तिच्यासाठी, जेवढं आम्ही दोघं करू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करतो, त्यांच्या फ्युचरसाठी आपण स्वतः त्या कारमध्ये बसण्यापेक्षा माझी पिया बसेल यासाठी मी खूप जास्त हॅपी आहे. गिफ्टमध्ये प्लांट मिळणं ही संकल्पनाच किती छान आहे ना. ॲज अ प्लांट लवर मी तर खूप खुश होती जेवढी गाडी आली, पण सोबत माझ्याकडे गुलाबाचं झाडं येणार आहे म्हणून मी एक्सायटेड होती. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कॅप्चर करून ठेवणं आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं, पण माझ्याकडे प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही सगळे लोक बघणारे आहेत म्हणून मला खूप जास्त अजून मी एफर्ट्सने जे आहे या सगळ्या गोष्टी कॅप्चर करून ठेवते. आणि काय होतं की आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी कॅप्चर करतो पण मोबाईलमध्ये स्पेस नसतो आणि आपण तो डिलीट करतो. माझ्याही ह्या गोष्टी डिलीट होणार आहेत, पण कुठेतरी यूट्यूबमध्ये ह्या सगळ्या कॅप्चर होतील, माझ्या स्टोअर राहतील. त्यानंतर माझ्या आईवडिलांना फोन केला आणि आमची नवीन गाडी कशी दिसते हे दाखवलं. ते कधी बसतील गाडीमध्ये हे माहीत नाही, पण ते एवढे खुश होते हे सगळं बघून की आम्ही तर कधी बसलो नाही पण आमची मुलगी बसते. तसंच माझंही पियासाठी आहे की आम्ही आत्ता गाडी घेतली, आत्तापासून आमच्या ह्या आयुष्यात आम्ही बसतोय, पण पियाला एवढ्या लहानपणापासून तिला बसायला मिळेल, तिला आम्ही त्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो ज्या आपल्या लहानपणात आपल्याला कदाचित नाही मिळाला किंवा आपल्या आईवडिलांच्या त्यांच्या लहानपणात त्यांना नाही मिळाला. म्हणून आनंदी होणारे फक्त आईवडीलच खूप जास्त असतात, त्यांचा त्याच्यामध्ये काहीही स्वार्थ नसतो, पण ते आनंदी मात्र आपल्यापेक्षा जास्त असतात आपल्या प्रगतीमध्ये. पियाला ज्या गोष्टी तिला शोरूममध्ये करता नाही आल्या तिने ते इथे येऊन केल्या. चाकांवर पाणी टाकायचं होतं तिला ते तिथे करता नाही आलं, सो तिने इथे केलं. पूजाही तिनेच केली बऱ्यापैकी, मला तिने नाही करू दिली. जे मी करत होती बाकी गोष्टी ती मला फॉलो करत होती. सो सोसायटीत आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा गाडीची जी आहे अशा पद्धतीने पूजा करून घेतली. Next day. 25 मेला आम्ही गाडी घरी आणली होती आणि आज आहे 26 मे आणि आम्ही अगदी आज जवळचं एक असं गणपतीचं मंदिर आहे तिथे आलेलो आहोत. तसं बघितलं तर रांजणगाव, थेऊर हे अगदी तासभराच्या अंतरावर आहेत, पण सगळे हायवेवर आहेत आणि पियाच्या पप्पांची अजून एवढी छान प्रॅक्टिस नाही आहे. सो आम्ही रिक्स न घेता इथे जवळच आलो. शेवटी दर्शन ते गणपतीचंच घ्यायचं आहे. मांडला तिथे देव असतो आणि आम्ही इथे आलो, अगदी शांतता होती. सो आम्ही इथे येऊन छान दर्शन घेतलेलं आणि आमची जी छोटीशी राईड होती नवीन गाडीसोबतची ती आम्ही इथे येऊन कंप्लीट केली. कारण मंदिरावर जाणं हेच माझं पहिलं म्हणजे असं होतं की कुठेही जाऊ पहिली आपण गाडी घेऊन जेव्हा निघू तेव्हा मंदिरात जाऊ. आणि आज चतुर्थी होती आय थिंक, सो बरोबर आम्हाला गणपतीचं मंदिरही मिळालं. सो इथे आलो, खूप छान वातावरण आहे, गाडी आहे म्हणून मनात खूप जास्त प्रसन्नता आहे आणि पियाही खूप हॅपी आहे. आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत आणि आय एम शुअर असं प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस जेव्हा येतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळेच खूप हॅपी असतो. बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर अगदी थोड्या वेळ इथे रिलॅक्स बसून आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला अपेक्षा करते आवडला असेल आणि आमच्या आनंदात तुम्हीही आनंदी झालेले असाल. तुमच्याही इच्छा बाप्पा अशाच पूर्ण करो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया रेग्युलर नॉर्मल रुटीन व्लॉग घेऊन. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.